की तुम्ही हा रेस्टॉरंट खोललात तो खूप चांगला केला. आम्हाला जैन फूडसाठी खूप लांब जावं लागायचं, म्हणजे बोरवली चर्नी रोड या ठिकाणी. कारण की जैन फूड एक असं हे आहे जे एक सर्व बघून बनवायला. मला आमच्या हॉटेलमधलं जेवण कसं वाटलं, टेस्ट कशी होती? खूप मस्त, खूप वेज क्रिस्पी ट्राय केला, आज जॅपनीज नूडल्स ट्राय केला, खूप भारी. जे वेज क्रिस्पीमध्ये जी गोष्ट आहे, जे म्हणजे जे नावामध्ये जी वेज क्रिस्पी आहे, क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये आहे, जसं एकदम प्रॉपर. त्यानंतर आम्ही इम्पोर्टेड सॉसेस जे जैन कस्टमरसाठी सगळे लोक रेग्युलर सॉसेस वापरतात, पण आम्ही जैन कस्टमरसाठी प्रॉपर जैन सॉसेस आणले आहेत. आणि क्वालिटी आणि क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करत. म्हणजे तुम्ही लाजवाब अफलातून तरी जे शब्द आहेत ते पण कमी आहेत. सुबोध झकास. सुस्वागतम फॅमिली, कशात सर्व? आय होप सर्व ठीक असणार. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाठी बघू शकते रेमिस किचन. तर आता आपण मलाडला आहोत, जिथे आपण राहतो. मलाड स्टेशनवरून वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटाचं आहे. रेमिस किचन आहे. आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत. तर इथेच हे रेमिस आपले जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे शाखाध्यक्ष क्रमांक 42चे शाखाध्यक्ष आहेत श्री रेमित भाई आरके. तर ह्यांनी यांचा रेस्टॉरंट खोललं आहे. ओपनिंगच्या टायमाला आपण येणार होतो, तर आपल्याला तेव्हा यायला नाही भेटलं काही पर्सनल रिझनमुळे. तर आज आपण आलो आहोत. विराज पण आला आहे, विराजला पण दाखवतो. ते बसला आहे. रेमित भाई आहेत जे ओनर आहेत, ते आहेत त्यांची मिसेस आहेत. तर आपण त्यांच्याशी भेटणार आहोत. किचनचे फुल टूर दाखवणार आहोत त्या रेस्टॉरंटचा. हा रेस्टॉरंट खास व्हेजिटेरियन आणि जैन लोकांसाठी जैन प्युअर जैन आहे, ते सर्व भेटतो. तर आता आपण बघूया, आपण जाऊया, टेस्ट करूया. काय रिव्ह्यू आहे ते तुम्हाला सांगतो. जे कस्टमर बसले असतील त्यांच्याकडून लाईव्ह रिव्ह्यू घेणार आहोत आपण. तर चला मग, आज खूप मस्त मजा येणार आहे. रेमित भाईला पण खूप दिवसांनी भेटलो आहे. चला तर तुम्ही बघितलात पूर्ण टूर रेस्टॉरंटचा. तर आता आपण मी मगाशी बोललो रेमित भाई आरके जे या रेस्टॉरंटचे ओनर आहेत. तसेच रेमित भाई आणि त्यांचे मिसेस. तुम्हाला तर मी सुरुवातीलाच बोललो तरी आतासुद्धा बोलतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष क्रमांक 42चे शाखाध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा रेस्टॉरंट ओपन केला. लगभग किती दिवस झाले असते आता? 1 महिना कम्प्लीट. 1 महिना कम्प्लीट झाला. मी तुम्हाला बोललो की आपण येणार होतो, पण काही पर्सनल रिझनमुळे आपल्याला यायला नाही भेटलं. तर खूप मस्त इंटिरियर केलं आहे. सर्वात पहिले कस्टमरला जो अट्रॅक्ट करतो त्या इंटिरियर अट्रॅक्ट करेल.
आज त्यासाठीच आपण आलो आणि परत आपण जे काय फूड आहेत ते आपण टेस्ट करणार आहोत. आता तुमच्याकडून जाणून घेऊया हा जो रेस्टॉरंट आहे स्पेसिफिकली कशासाठी हे इथे काय काय भेटते. हे रेस्टॉरंट प्युअर व्हेज आणि जैन कस्टमरसाठी आम्ही स्पेशल ठेवलं आहे, कारण की एवढ्या एरियामध्ये असं चांगलं क्वालिटी आणि फूड गुड आम्हाला द्यायचं आम्ही जास्त प्रयत्न करतो. आमच्याकडे सनफ्लॉवर ऑइल यूज करतो. त्याच्यानंतर आम्ही इम्पॉर्टेड सॉसेस जे जैन कस्टमरसाठी सगळे लोक रेग्युलर सॉसेस वापरतात, पण आम्ही जैन कस्टमरसाठी प्रॉपर जैन सॉसेस आणले आहेत आणि क्वालिटी आणि क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करत. म्हणजे तुम्ही ऐकलं स्पेशली जास्तीत जास्त ते जैन लोकांसाठी खूप हे आहे. जैन मित्र जे आपले आहेत त्यांच्यासाठी हा खास रेस्टॉरंट आहे आणि प्युअर व्हेज आहे. नॉन व्हेजचं काहीच नाही, प्युअर व्हेज आहे. तर जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा खास रेस्टॉरंट ओपन आहे. आणि त्याचं टाईम काय आपलं मॉर्निंग ते किती वाजेपर्यंत? दुपारी 1 वाजता चालू होतं ते रात्री 1 वाजेपर्यंत. दुपारी 1 ते रात्री 1 वाजेपर्यंत. आणि परत अजून काय? अजून ह्याच्यामध्ये स्पेशल हे आहे की आम्ही जे नॉर्मली लोकल चायनीज होतं तसं चायनीज नाही आहे. ह्याच्यामध्ये चायनीजमध्ये भरपूर व्हेरायटी ठेवल्यात आम्ही, जसं की जॅपनीज नूडल्स आहे, हॉट राईस आहे, हे सगळ्यामध्ये भरपूर व्हेरायटी ठेवल्यात. थायमध्ये ठेवलं आहे असं. आता ते आपण तर जाणून घेणार आहोत. आणि आता मेन गोष्ट मी हे पण ऐकलं आहे ऑनलाईन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे. फ्री होम डिलिव्हरी आहे आणि फ्री होम डिलिव्हरी हो. आणि स्विगी झोमॅटोवरती पण हे हॉटेल अवेलेबल आहे. स्विगी झोमॅटोवरती तुम्हाला स्क्रीनवरती नंबर पण दिसतोय. बाकी तुम्हाला लोकेशनची डिस्क्रिप्शनवरती गुगल मॅपवर लिंक भेटणार आहे. त्यात झोमॅटो हे सर्वांची काय लिंक आहे स्पेशली ती सर्व लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनवरती भेटणारच आहे. आता आपण काही फूड मागवूया, ते काही टेस्ट करू आणि लाईव्ह त्यांना रिव्ह्यू देणार आहे. काही कस्टमर येतील त्यांचं पण आपण लाईव्ह रिव्ह्यू देऊ. तर बघूया मग. आणि मोमोज आणि स्टीम मोमोज, फ्राय मोमोज पण आहेत. ओके, मोमोज पण अवेलेबल आहेत जे जास्तीत जास्त पेरी पेरी फ्राईज पण आहेत. ठीक आहे. मग हे आपण ना जेव्हा हे मागवून आपण काय स्पेशल आम्ही मागवणार आहोत ठरवलं आहे तेव्हा आपण डिसाईड करू. चालेल मग आता आपण मागवू. तर आता मेन आपण इथे बसू किती शकतात. तर इथे 4 टेबल्स आहेत, मस्त आहेत, एकदम कलरफुल. आणि इथे टोटल 16 जणं बसू शकतात. वेटिंग एरिया पण तिथे समोर आहे, बघू शकता. आणि बाकी काय मस्त इंटिरियर केलं आहे जेणेकरून कस्टमर असे अट्रॅक्ट होणार आहेत ना. तर मला तर इकडचं इंटिरियर खूप भारी वाटलं. लायटिंग बिटिंग खूप मस्त. आणि बघा रेमिस किचन RK हा इन्स्टा पेज आहे, तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून जे लाईव्ह म्हणजे नवीन नवीन डिश येणार आहेत आणि नवीन व्हेरायटीज येणार ते लगेच अपडेट होणार आहेत या इन्स्टा ID वरती. लोगो बघू शकताय रेमिस RK सीताराम प्युअर व्हेज अँड प्युअर जैन. तर खूप मस्त वाटतं, एकदम प्रॉपर अशी एकदम बोलतात ना अट्रॅक्ट होणारी गोष्ट आहे इथे बनवलेली आहे. आता अजून एक गोष्ट दाखवतो. हे मेन असतं यंग जनरेशनसाठी जे फोटो काढतात. मेन इथे फोटो काढा तुम्ही स्वतःहून येऊन आणि रेमिस किचन या इन्स्टा पेजला टॅग नक्की करा. आपल्याला पण कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण इथे येणार आहे, व्हिजिट केलं आहे आणि टेस्ट कशी होती. आता आपण तुम्हाला सांगणारच आहोत. पण आता आपण व्हेज क्रिस्पी आणि जॅपनीज नूडल्स आणि फ्राईड नूडल्स हे मिक्सअपमध्ये एक इकडची स्पेशल डिश आहे ती आपण आता मागवलं आहे. किचनमध्ये बनतो आहे, लाईव्ह तिथे बनणार आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. किचन कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर खूप मस्त मजा येणार आहे आणि तुम्ही पण नक्की या. वॉकिंग डिस्टन्स स्टेशनपासून अप्रोक्स 10 मिनटात, हायवेने अप्रोक्स 10 मिनटं. तुम्हाला लाईव्ह इकडचा मॅप गुगल मॅप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, नक्की व्हिजिट करा. चला मग आता आपण किचनमध्ये जाऊ. तर आता आपण जे ऑर्डर दिले ते आतमध्ये तयार होतं. तर हा किचन आहे. तर आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आपलं कसं लाईव्ह बनतो मी किचन. चला हा किचन आहे आणि इथे आपले ऑर्डर बनतो आहे. आणि काय बनलं आहे
तर आता तुम्ही किचन बघितलं, आपली व्हेज क्रिस्पी बनवत होती, हे बनवत होते. तर इथे 4 जण आहेत आपले दादा इथे काम करतात. तर आपलं नाव काय? त्याला सिद्धू आहे. सिद्धू दादा. संतोष. तर हे 4 जण इथे काम करतात. जे पण काय आपली जे स्पेशल डिशेस आहेत ते सर्व तयार करतात. खूप मस्त तयार करतात. तर आपण बघितलं आपली व्हेज क्रिस्पी तयार झालेली आहे. आता आपण जॅपनीज नूडल्स सांगितले ते आता बनते. तुम्हाला मी दाखवतो कसे बनते. इथे आपले शेजवान नूडल्स तयार होते. ह्याची स्पेशलिटी एक गोष्ट आहे की ह्याच्यात जे व्हेजिटेबल्स आहेत ना ते एक्झॉटिक मीन्स हे जास्तीत जास्त रेस्टॉरंटमध्ये वापरत नाही, महाग असतात. म्हणजे हेच खूप मोठी गोष्ट आहे. आपण जे काय बनवतो त्याच्यात खूप चांगल्या क्वालिटीची गोष्ट वापरली तर त्याच्यात अजून टेस्ट वाढते. त्या बाद इथली स्पेशल डिश जी आपण आता दाखवणारच आहोत आणि हे तयार होते ते बघूया. तर आता आपण मी व्हेज क्रिस्पी मागवलेलं आहे. विराज आहे, सुयोग आहे. विराजची आपल्याला जास्त बोलणं नाही झालं, तो पण त्याच्यात कामात बिझी होता. प्रॉपर तो कामावरून आला इथे आपल्यासाठी खास टाईम काढून. आणि आपण इथे आता रविद्राजच्या रेस्टॉरंटमध्ये आलो. तर आपण सर्वात पहिली डिश मागवली ती व्हेज क्रिस्पी मागवली आहे. तर आता टेस्ट करूया. विराज करेल, जास्त खाण्याचा शौकीन हा सांगेल, लाईव्ह रिव्ह्यू सांगेल, म्हणजे जेन्युइन रिव्ह्यू सांगेल. तर विराज चला बघूनच तोंडात पाणी सुटलं आहे. आता मी तुझ्या टेस्ट करणार, मी तो सर्व केलं आहे. आता आपण मी विराजनी टेस्ट केला आहे. कसं आहे? मस्त. करूया. का बात आहे. जे व्हेज क्रिस्पीमध्ये जी गोष्ट आहे, जे म्हणजे जे नावामध्ये जी व्हेज क्रिस्पी आहे, क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये आहे. कसं एकदम प्रॉपर असं टेस्ट पण बनलेलं आहे. नक्की या, व्हिजिट करा. शिव कसं आहे दाखव. फिर तुम्ही दिखाओ. अरे बाप रे, इसने तो खत्म कर लिया. तर मी पण टेस्ट करतो. नाही क्या बात आहे. आता आमचा बघू शकतो प्लेट्स पूर्ण सपाट सोड करून टाकलं, एकदम क्लीन करून टाकले. आणि एवढी ती व्हेज क्रिस्पी टेस्टी होती. विराज पहिलाच बोलला की जेव्हा आपला सुगंध आला ना ह्याच्या व्हेज क्रिस्पीला, त्याची त्याच्यात पोट भरलं. तो लगेच वाट बघत होता कधी येतो आणि कधी खायला भेटतोय. आणि इकडची एक मेन गोष्ट अजून माहीत पडलं आहे, म्हणजे स्पेशली ना जैन लोकांसाठी हा रेस्टॉरंट बनलेला आहे चायनीज फूड. इथे काही कस्टमर आले, जे आता आपण रमेश भाईला भेटलो, त्यांना कस्टमरनी स्वतः सांगितलं की तुम्ही हा रेस्टॉरंट खोलला तर खूप चांगला केला. आम्हाला जैन फूडसाठी खूप लांब जावं लागायचं, म्हणजे बोरवली, चर्नी रोड या ठिकाणी. कारण की जैन फूड एक असं हे आहे जे एक सर्व बघून बनवायला लागतं. म्हणजे त्यात काही इन्ग्रेडियंट असे असतात जे जैन लोकांसाठी तेच खायचे असतं असं काय तेवढं आपल्याला पण आयडिया नाही, पण ते जैन स्पेशली तर अलग बनवायला लागतो.
तर ते इथे कुठे मलाडला तुम्हाला शोधून भेटणार नाही. तर स्वतः कस्टमरने त्यांना सांगितलं आहे की तुम्ही इथे हा ओपन केला स्पेशली जैन लोकांसाठी, तर खूप चांगला केला, जेणेकरून आम्हाला इथे येऊन ती टेस्ट करायला भेटलं आणि टेस्ट पण इतकी मस्त आहे ना की काय बोलतो. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि मला नक्की या व्हिडिओच्या कमेंटवर सांगा की कशी टेस्ट आहे. तर हे खूप मोठी गोष्ट आहे जैन लोकांसाठी. आणि आपले जे सर्व जैन मित्र आहेत जे उपयोगचे मागे त्यांना तर मी स्पेशली सांगितलं हो नाही जैन जैन फूड एक असा फूड आहे जे प्रत्येक जागेवर लागतं, त्याला एक अलग किचन लागतं, असं सेटअप लागतं, ते इथे भेटणं खूप आहे. व्हेज तर आहे, व्हेज एक नॉर्मली पण इकडची जी टेस्ट आहे ती तुम्हाला मला वाटतं मलाडला कुठेच भेटणार. तर कसं काही गोष्टी आहे तू स्पेसिफिक जैन मित्र आहे तुम्हाला तू सांगू नक्की. म्हणजे मलाडला एक असा रेस्टॉरंट मला तर वाटत नाही कुठे स्पेशली जैन लोकांसाठी पण पाहिजे. आणि व्हेज आहे. तर आता आपण एक अजून व्हेज जॅपनीज नूडल्सला स्पेशल डिश आहे आपल्या या रेस्टॉरंटची, तुम्हाला मी आता सांगतो. ते आता ऑर्डर केलं आहे की येते त्याचा रिव्ह्यू सांगतो आणि खूप मस्त वाटतं. विराज दिवसाने आहे आपल्यासोबत, तर भारी आहे. आता तुम्हाला ते टेस्ट आल्यानंतर तुम्हाला ती त्याची टेस्ट सांगतो आणि कसं असणार आहे ते. तर हे आता जे आपल्यासमोर तयार होतं हे रेमिस किचनची स्पेशल डिश आहे जॅपनीज नूडल्स. हा पहिला जो तयार होतो हा व्हाईट नूडल्स आहे. एक म्हणजे इथे या प्लेटमध्ये 3 प्रकारचे असे आहे म्हणून ती स्पेशल डिश होते. आता बघा या प्लेटमध्ये बघा हे व्हाईट नूडल्स सर्व केलेले आहेत. आता जो बनणार आहे तो येलो नूडल्स बनणार आहे. हे बघा बघू शकताय. तर आता बघा ह्याच्यात स्पेशली काजू बिजू खूप काही अजून गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला मागाशीच बोललो की ह्याच्यात जे व्हेजिटेबल यूज करतात ते खूप महागातले असतात, म्हणूनच ती एक ह्याच्यातच नाही ते रेमिस किचनमध्ये जे प्रत्येक डिश बनते ते खूप कॉस्टली जे व्हेजिटेबल्स असतात ते यूज करतात जे बाहेरगावचे असतात. तर ह्या येलो नूडल्स तयार होतोय. त्याच्यानंतर तो प्लेटमध्ये सर्व करणार. तुम्ही लास्टला बघा ही लास्टला फायनल प्लेट बघायला विसरू नका. आता जी समोर तयार होते ही पनीर ग्रेव्ही जी त्याच्याने त्या 2 कलरचे जे नूडल्स आहेत त्याच्यात ती मिक्स करून खायची असते आणि त्याने ती अजून त्याची टेस्ट चेंज होते, म्हणूनच त्याचं नाव पूर्ण जॅपनीज नूडल्स आहे. म्हणूनच ही रेमिस किचनची स्पेशल डिश आहे. नक्की तुम्ही येऊन व्हिजिट करा आणि ही डिश टेस्ट करायला विसरू नका. आता तुम्ही बघालच ती डिश सर्व जेव्हा केल्यावरती कशी भारी वाटते बघा. मग बघा जॅपनीज नूडल्स आलेलं आहे. क्या बात आहे. बघू शकताय हाच आहे इकडची स्पेशलिटी आहे. म्हणजे नूडल्स आहेत जे एक व्हाईट रंगामध्ये एक येल्लो रंगामध्ये आणि हा ग्रेव्ही आहे आणि त्यात काजूचे एक मस्त असे फ्लेवर टाकलेले आहेत. क्या बात आहे. विराज तोंडात पाणी सुटलं आहे. तर आता आपण ही टेस्ट करणार आहोत आणि तुम्हाला मी सांगतो कसं आहे. बघू शकता. आता मेन गोष्ट आता हे 2 कलर्समध्ये आहे, तर मी तुम्हाला सर्व करून दाखवतो. हा व्हाईट घेतला आपण. हां स्पेशलिटी येल्लो व्हाईट दिखाता हूँ. आता मी तुम्हाला
आधी मी तुला तेच सांगतो, असं मिक्सअप करायचं. तो माझ्याकडे बघतोय, त्याच्या सांगतो आणि टेस्ट करायला. विराट मला जरा सांग टेस्ट कशी आहे. बादशाह क्या बात आहे. शियोग दाखव टेस्ट तर कर. ओके विराज तू देणार आहेस बिल. तर आता मी पण टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला. म्हणजे जे शब्द आहेत ते पण तर विलास तर बाई ताव मार. विलास सगळं तुम्ही सगळं ग्रेव्ही टाक. ग्रेव्ही अजून टेस्ट आता सांग. मला आमच्या हॉटेलमधलं जेवण कसं वाटलं, टेस्ट कशी होती? खूप मस्त, खूप वेज क्रिस्पी ट्राय केलं, आज जॅपनीज नूडल्स ट्राय केलं, खूप भारी. क्या बात आणि आहे. आता तुम्ही जी डिश खाताय त्याची टेस्ट कशी वाटली? खूप मस्त. जे जे इन्ग्रेडियंट्स टाकलेले काय टेस्ट आहे, म्हणजे आता मी तेच सांगत होतो, बोलत होतो, खूप भारी आहे. ही आमच्या हॉटेलची स्पेशल डिश आहे, जॅपनीज नूडल्स आहे. याच्यामध्ये सिंगापूर नूडल्स आणि व्हाईटवाले हक्का नूडल्स, त्याच्याबरोबर प्लस पनीरची ग्रेव्ही आपण देतो, जी आता आपण एकदम टाकलेली. हो. ओके. आणि हे जे आहे त्याचं स्पेशल आहे आपल्या इकडचं. ह्याच्यामध्ये सेम राईसमध्ये पण भेटतं. ओके. आणि ह्याच डिशचं जास्त रिस्पॉन्स येतो, हे कस्टमरला आवडतं जास्त आपल्या इथे. ओके. क्या बात आहे. म्हणजे आवडणार, म्हणजे ही टेस्ट तशी. आता आम्ही विचारच करत होतो की अजून मागवू का. आता आमचा पोटच एवढं टाईट झालंय, पण नक्की हे आणि अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये आपण सगळे इंग्लिश व्हेजिटेबल्स म्हणजे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स हो मी तिथे बघितलेच, मी सांगितलं पण. ओके. खूप भारी. अजून जे ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स तुम्ही आता मागाशी बोललात, ऑइल एकदम प्रॉपर वापरलं, त्याची तशी टेस्ट पण आहे. मग कस्टमरचे चांगले रिव्ह्यू असणारच आहे. तर तेच आता आम्ही सांगणार आहोत आमच्या ह्याला फॅमिलीला. क्या बात आहे. खातो आणि तुमच्याशी. तर आता आपण सर्व टेस्ट केलं, खूप भारी आहे. वहिनी पण आलेला आपल्याला विचारला कधी, आणि इथली जी स्पेशल डिश आहे ती आपण टेस्ट केली, तुम्हाला दाखवली. ती बघूनच एवढी भारी, आणि जी आम्ही टेस्ट केली आम्हाला माहिती आहे. तुम्ही एकदा या, व्हिजिट करा, टेस्ट करा, आणि नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा कशी टेस्ट. म्हणजे ते बोलतात ना व्हिडिओमध्ये, आपण मुद्दामून लोक बोलतात की मस्त आहे, जरी ते नसतील, पण ही जी जेन्युअनली एवढी भारी टेस्ट ना तुम्ही कधी खाल्ली नसाल. तर वहिनी जेन्युअनचा आमचा जो जेन्युअन रिव्ह्यू होता खूप भारी होता. आता जे आपले कस्टमर येतील, तुम्ही आलात तर नक्की आपल्या चॅनलचं नाव सांगा. वहिनी रेमिसबाई असणार, नेहमी असणार, वहिनी तर नेहमीच असतात. तुम्ही त्यांना सांगा आपल्या चॅनलवरून आलात, खूप भारी वाटेल त्यांना पण, आणि डिस्काउंट पण भेटेल तुम्हाला, देतील वहिनी. आणि खूप भारी. एकदा नक्की या मलाडला. वॉकिंग डिस्टन्स स्टेशनपासून 10 मिनिटाचा, हायवेनी 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे. लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. अजून काय पाहिजे, अशी टेस्ट पाहिजे फक्त, बस. तर वहिनी थँक्यू सो मच. आपला जो टेस्ट होता खूप भारी होता, आपल्याला भेटून मस्त वाटलं. रेमिसबाई आणि आमचं रिलेशन एक असं आहे की आम्ही कधीपासून यायचं बघतो, पण कामामुळे आम्हाला यायला भेटत नव्हतं. पण असं आम्ही आज आलो, खूप भारी वाटलं, आपल्याशी भेटून भारी वाटलं. आता आपले कस्टमर येतील, फक्त त्यांना मस्त असं ट्रीट करा, जेणेकरून ते डबल आपलं रेग्युलर कस्टमर, बस. अजून काय. तर चला मग, थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. चला बाय.